नमस्कार. स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण केलेली आहे पेरूची भाजी किंवा याला तुम्ही पेरूची लुंजीसुद्धा म्हणू शकता. गोड आंबट अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. चवीला अप्रतिम लागते. तोंडी लावण्यासाठी खूप छान ही भाजी आहे. तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे पेरूची भाजी नक्की तयार करून बघा. सर्वांनाच खूप आवडेल. ही पेरूची भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य हे बघा. हे मी 2 पेरू घेतले. छान पिकलेले पेरू आपल्याला घ्यायचे आहे. हिंग, लाल तिखट, हळद, तूप, मीठ, साखर आणि जिरे. तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता, पण तुपामुळे ह्या लोणचीला खूप छान चव येते. आता हे बघा, हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पेरू अवेलेबल असतात मार्केटमध्ये. आता हे आमच्या वाड्यातीलच पेरू आहे. छान पिकलेला पेरू मी घेतलेला आहे. आता हे अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे. यातील बिया मी काढून घेणार आहे, कारण की ज्यावेळेस आपण ही भाजी खातो तर ह्या ज्या बिया आहेत दाताखाली येतात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बिया सगट भाजीमध्ये पेरू टाकू शकतात. मी सर्व बिया ह्या पेरूच्या काढून घेत आहे आणि नंतर छान बारीक काप त्याचे करून घेणार आहे. हिवाळ्यामध्ये सर्दी होते, त्यामुळे आपण पेरू सहसा खात नाही. तर तुम्ही अशा प्रकारे त्याची लुंजी करून खाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला सर्दीचा त्रासही होणार नाही आणि भाजी खायला पण खूप छान लागेल. एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे नक्की तयार करून बघा. तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा घेऊ शकता आणि ही जी भाजी आहे ही 4 ते 5 दिवस सहज टिकते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. त्यामुळे एक वेळेसच तुम्ही करून ठेवली 4-5 पेरूची तर ही 4-5 दिवस सहज टिकते. हे बघा, अशा प्रकारे सर्व आपण पेरूच्या काप करून घेतलेले आहे. आता एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकणार आहे. तुम्हाला जर वेळ नसेल, झटपट ही भाजी तयार करायची असेल तर तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा करू शकता. एका शिट्टीमध्येच ही भाजी तयार होते. मी ही भाजी कढईमध्ये करत आहे. तूप आपले छान तपलेलं आहे. आता आपण यामध्ये जिरं टाकणार आहोत. जिरं पण खूप छान फुललेलं आहे. आता आपण यामध्ये हिंग टाकणार आहोत, लाल तिखट आणि हळद. आता हे जे लाल तिखट आहे यामध्ये काश्मीरी लाल मिरचीसुद्धा मिक्स आहे. कलर येण्यासाठी मी दोन्ही मिक्स तिखट वापरलेलं आहे. हे बघा, हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. खमंग असा वास ह्या भाजीचा येत आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत. हे बघा, थोडंसं आता आपण यामध्ये पाणी टाकूया. सर्व आता हे मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जर पेरू जास्त गोड असतील तर साखर आपल्याला कमी टाकायची आहे आणि पेरू जर जास्त गोड नसतील तर साखर आपल्याला जास्त टाकायची आहे. आता तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा घेऊ शकता. साखरेमुळे ही भाजी गोड आंबट लागते आणि चवीला खूप छान लागते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 10 ते 12 मिनटं ही भाजी आपल्याला झाकण ठेवून छान शिजू द्यायची आहे. यामध्ये अधूनमधून पाणी आपल्याला बघायचं आहे. पाणी जर आपल्याला थोडं कमी वाटलं तर यामध्ये टाकायचं आहे. हे बघा, 10 ते 15 मिनटं झालेलं आहे आणि भाजी आपली खूप छान शिजलेली आहे. कुकरमध्ये 10 मिनटामध्येच 5 ते मिनटामध्येच ही भाजी तयार होते. म्हणजे एका शिट्टीमध्येच ही भाजी तयार होते. तर तुम्हाला जर कमी वेळ असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ही भाजी तयार करू शकता. बघू शकता, भाजीला खूप छान कलर आलेला आहे आणि चवीला पण भाजी ही खूप छान लागते.
तोंडी लावण्यासाठी जेवणामध्ये ही भाजी खूप छान लागते। त्यामुळे आणि ही भाजी एक वेळेस तयार करून ठेवले तर 4 ते 5 दिवस सहज टिकते। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आम्ही यूट्यूबवरती नवीन आहोत त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।